नमस्कार मालक. नमस्कार. आपल्याकडं किती व्हरायटीच्या शेळ्या भेटतात? आता आपल्याकडे एक 4-5 व्हरायटी शेळ्या आहेत. हा हा तुम्हाला जाती सांगतो मी आता. एक हा मिनिट. ही जात कोणची? ही ही जे जात आहे तरी आपण हे काय केलंय, कोटा आणि बिटर क्रॉसची तयारी हितच केलेली आहे आपण म्हणजे तुमच्या स्वतः. फार्मवरची? हा, आपण काय करतो तो फक्त ब्रीडर बाहेर ना, आणि आपण त्याचा रिझल्ट स्वतः आपण हितच हा, घेतो. हा. बा एका शेळीपासून बा चांगल्या पद्धतीने कसं उत्पादन घ्यायचं ते हा, आपण हा. त्याचा रिझल्ट सध्या बघतोय आता. आणि हे शेळी आपल्या इथल्या शेळीवर क्रॉस केलेलं आहे का? हो, आपल्या इथं उस्मानाबादी सिरियल क्रॉस केलेलं, आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की यांची वजन वाढ फास्ट होती आणि विक्रा पण चांगला होतो. पिल्लाची 3 महिन्यात काय वाढ होती? 3 महिन्यात जवळजवळ जाते पिल्लू 25-26 किलोच्या आसपास पिल्लू जाते. आणि आपल्या इथला जमिनीला हे होतं का, सुटेबल होतं हा, का? काही सुद्धा अडचण नाही इथलं, म्हणजे आजारी पडायचं प्रमाण नाही, काय नाही. तुम्ही जर क्रॉस जर माल तयार ठेवला तर आजारी पडायचं प्रमाण कमी आहे सध्या. चालते. ही कुठं चालते शक्यतो? सध्या आपल्या इकडे भागात दोन्हीकडे पण चालते, काय अडचण नाही. आणि ही कोणची? ही आहे, ही बोर क्रॉस आहे. आणि हैदराबादी क्रॉसची ह्याचे वैशिष्ट्य असं आहे की ह्याची गुलाबी त्वचा राहते आणि पाठीमाग लाल कलर आणि पुढं जे व्हाईट कलर राहतोय, म्हणजे बोर हा. क्रॉस मध्ये राहते सध्या. आणि ह्याचं कसं आहे, पिल्लाची काय वजन वाटत? पिल्लाचे 2 ते 3 देण्याचं प्रमाण जे असं आहे ही पण आपण क्रॉस मध्ये तयार केलेली आहे. वजन? वजन वाढ पण चांगली पद्धतीची, पिल्ल वगैरे चांगली तंदुरुस्त बनतात. आणि ही कोणची व्हरायटी? आता ही आहे का आपली उस्मानाबादी आणि कोटा जातीची ही. म्हणजे शेळी उस्मानाबादी का? हा, काय केलेलं आहे, आपला उस्मानाबादी बोकड हा. आणि कोटा दोन जी नर सोडून आपण ही शेळी इथंच तयार केलेली. म्हणजे दोन्ही एकाच वेळेस? हा, दोन्ही एका वेळेस नर भरून ह्या जाती तयार केलेल्या. एकाच वेळेस 2 नर का सोडायचे बरं? त्याचं वैशिष्ट्य असं आहे, समजा एक शेळी जर बिटल जातीची असली आणि समजा ती क्रॉस मधली जर असली तर काय विशेष होतंय की समजा बिटलचा वळू आणि कोटाचा वळू जर भरला तर काय होतंय, 70% दोन्ही पण पिल्लू पडते आणि दिसाय पण ऍक्टिव्ह राहते आणि वजन पण फास्ट वाढतं. त्याच्यामुळे आपण जास्त करून क्रॉस माल तयार करतोय. बंद करत नाही. ही कोणत्या व्हरायटीची शेळी? ही हैदराबादी जातीचं. हिचं वैशिष्ट्य असं की पिल्ल देण्याचं प्रमाण होतं आणि दुधाचं प्रमाण जे असं ही काय केलेलं आहे, आपण हिथंच उस्मानाबादी सिरियल तयार केले, फक्त काय केलं आपण ब्रीडर बाहेर नाही आले. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की यांचे कानाची लेन्स लांब आहे आणि पूर्ण गुलाबी त्वचा ही, म्हणजे मटणासाठी पण चांगली आणि तुम्हाला उत्पादनासाठी चांगली, आणि पिल्लाची वाढ फास्ट होते यांच्या. ही कोणत्या व्हरायटीची शेळी? आता ही तोतापुरी जातीची. हिचं वैशिष्ट्य असं की दूध देण्याचं प्रमाण जास्त आहे आणि 2 पिल्ले देते. ह्याचं काय होतंय, असं मुडे कान राहतात आणि जास्त हाईट वाढत नाही, पण पिल्ल चांगले राहतात. म्हणजे मटणासाठी हे चांगली, म्हणजे वजन वाढ वगैरे चांगली आणि दिसाय पण ऍक्टिव्ह राहते. पिल्लू 3-4 महिन्यात काय वजन होतं? तरी 3-4 महिन्यात 25-26 किलोच्या आसपास पिल्लू जाते. हे आपल्या फार्म मध्ये शेळी ह्याचं काय ही शिरोही जातीची. ही शेळी बाहेरनं म्हणजे काय केलेलं आहे, आपण ब्रीडर आणून हिथंच तयार केली. पण हिचं असं आहे की एक देण्याचं प्रमाण जे असं दुधाचं प्रमाण वगैरे चांगलं राहतंय, पण पिल्लू एक देते. म्हणजे हे आपल्या वातावरणाला मॅच होत नाही म्हणा? मॅच होती, पण वैशिष्ट्य असं आहे की लागडीला थोडा वेळ लागतो. 3 ते 4 महिन्याचा कालावधी जास्त घेते. हे मूळ कुठली शेळी? मूळ राजस्थानची शेळी. तिकडं व्यवस्थित असते का? तिथं पण एक देण्याचं प्रमाण जे असं समजा जर क्रॉस केली तशी 2 सुद्धा पिल्ल देते, पण आपल्या इकडे जर 100% ओरिजिनल असलं तर एकच देण्याचं प्रमाण जे असं शिरोईचं. म्हणजे रिअलिटी पण हा, सांगता. म्हणजे पहिली गोष्ट. ह्या शेळीबद्दल सांगा जरा. आता ही जी आपली गावरान शेळी म्हणजे जे आपले शेतकरी आसपासचे जे खेडे गावातले ते सांभाळते. आता सध्या काय झालं तुम्हाला तर माहिती, हॉटेलचा ट्रेंड चालू आहे. त्या हॉटेलच्या ट्रेंड मध्ये काय होतं, लोकांना सध्या गावरान मटणच पाहिजे. त्याच्यामुळे काय करते, हे जी गावरान जी पिल्ल आहेत ते पण आपण तयार करून विक्रा करतो. मग बागेश्रीवाले पण हेच वापरतात म्हणा? हा, म्हणजे आता काय होतंय, सगळी भेसळ व्हायला लागली कुठले बी म्हणजे बटनात. मग त्याच्यामुळे काय करतो, आपण गावरान पिल्ल तयार करून पण हॉटेलसाठी आपण देतो. वैशिष्ट्य काय ह्याचं, म्हणजे वेगळं काय आहे? वैशिष्ट्य कसं आहे, आता तुम्ही बॉयलर कोंबडी किंवा गावरान कोंबडीचं मटण खातात. पहिली गोष्ट, गावरान कोंबडीचं मटण चांगलं लागतं. तशा पद्धतीने ही गावरान शेळीचं मटण आपल्याला खाण्यात चांगलं लागतं. म्हणजे भागा सगळ्यात जास्त हीच चालते? हा, आपले जे खेडे गावात आहे ते सगळ्यात जास्त गावरान शेळीचं आता सध्या चालते. ही शेळी आहे ती कोकण कन्याची. हिचं वैशिष्ट्य असं की ही डोंगरामध्ये जास्त चालते आणि 2 देण्याचं प्रमाण जास्त आहे, पण हिचं वैशिष्ट्य असं की पिल्ल वगैरे दूध, आणि हिला कोकण कन्या म्हणतात. आपल्या भागात चालते का? हा, आपल्या भागात चांगली. हा, आपल्या इथं सुटेबल बी होते ना. आपण काय केलं रे, जास्त करून क्रॉस करून माल तयार आहे, त्यामुळे आजारी पडायचं प्रमाण पूर्ण कमी ह्या शेळीचं. सांगा या शेळीबद्दल जरा. ही आहे बिटल जाती शेळी. हिचं वैशिष्ट्य असं की
व्हाईट कलरचा डोळा राहतो, नाकाचे नोज, कानाची लेन्स वगैरे चांगली राहते, हाईट जास्त राहते आणि दूध देण्याचं प्रमाण पण चांगलं आहे. आणि जर तुम्ही क्रॉस मध्ये केले तर पिल्ले 2 देण्याचं प्रमाण आहे. मार्केटमध्ये सध्या जास्त चालते. आता सध्या ह्याचा ट्रेंड चालू आहे, म्हणजे सध्या जे असं आता बिटल सध्या मार्केटला चांगलं चालतंय. आणि आपण काय करतो बिटललाच उस्मानाबादी क्रॉस करून पिल्ला जास्त तयार करतो. आणि पिल्लाचं वजन काय होतं 3-4 महिन्यात? 3-4 मध्ये 25-26 किलोच्या आसपास पिल्लू जातं ह्याचं. आणि नंतर गाभण राहायचा काळ किती गाभण महिना? काळ नाही, आपली जी रेग्युलर शेळी जी राहते का त्या काळात 2-2.5 महिन्यात लागड होऊन जाते, पण ती शेवटी तुमच्यावर डिपेंड आहे बघ किती दिवसात लागड करायची. हो बरोबर. तर सांगा या बोकडांबद्दल माहिती सांगा जरा. आता ही बोकड आहे ती प्युअर 100% बिटलच आहे. आपण काय केलंय, आपल्याकडे त्या वेगवेगळ्या सर्व जातीचे शेळी आहेत, हा त्याला क्रॉस करण्यासाठी हा बिटलचा प्युअर आपण 100% बोकड त्यांना वापरतो. समजा उस्मानाबादी शेळी, हैदराबादी, कोटा, बिटल, तोतापुरी, शिरोई काय करतो आपण 2-2 बोकडाचा रिझल्ट घेतो. आता हे विषय हे शिरोईचा, ही शिरोईचा बोकड आहे. शिरोईच्या बोकडाचं काय करतो आणि हा बिटलचा, ह्या दोन्हीचा क्रॉस उस्मानाबादी शेळीला लावून आपण त्याची पैदास चांगली पद्धतीने तयार करतो तिथं. ती पलीकडा कोणचा आहे? हे तोतापुरीचा आहे. ही पण आपण ब्रीडर साठी धरला होता. तोतापुरी आणि बिटल क्रॉसचा. हे जे कसं आहे व्हाईट डोळे आणि कानात तोतापुरी तो उतरलेला आहे. आणि हा हे शिरोईचा. मग काय करतो आपण 2-3 क्रॉस करून तिथंच पिल्ल चांगल्या पद्धतीने तयार करून विक्रा करतो आपण. नमस्कार. आता हे काय आहे माहिती का, आपल्याकडं ही पिल्ले सर्व जातीचे. तुम्हाला जे समजा कोटा, बिटल, तोतापुरी, हैदराबादी एक 10-12 किलो पासून तुम्हाला पुढे सगळे पिल्ले भेटतील. ह्यांचं कसं आहे वजन वाढ, लसीकरण, औषध गोळ्याला आपण सर्व केलेलं आहे. आणि जर तुम्हाला कोणाला घ्यायचे असेल तर आपण वजनावर देतो, 450 रुपयांनी पाड देतो, 600 रुपयांनी बोकड देतो. प्युअर जातीचे म्हणले तरी भेटतील, क्रॉस मधले तरी भेटतील. 100% सर्व जातीच्या आपल्याला उपलब्ध पाटी, बोकड व शेळ्या सगळे भेटतील आपल्याकडे. तुमचं कसं येणं झालं या शेडवर? आता तो आमचा मावस भाऊच आहे, अभिजित नलोडे. हा मावस भाऊ असल्या कारणाने त्याच्या शेडवर येणं जाणं होऊन आता मी पण शेळी पालन चालू केलंय. यांचं बघूनच केलंय? यांचं बघूनच केलं. यांच्या मार्गदर्शनाखालीच माझं पण शेळी पालन चालू आहे. सक्सेसफुल चालू आहे का? आता सक्सेसफुलच आहे, सुरुवात आहे त्याच्यामुळे सक्सेसफुलच आहे. किती शेळ्या आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे आता 6 शेळ्या आहेत आणि 11 पिल्लं आहेत. गायडन्स कसं भेटतंय यांचं? गायडन्स आता घरचाच माणूस आहे त्यामुळे गायडन्सचा काही विषयच नाही त्याच्यात.